गाईज आम्ही एवढ्या ठिकाणी बघतो, एवढ्या ठिकाणी आमची इतकं बॅड लक आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर एक दोन ठिकाणी पण दुकानं बघायचं तरी बी टाकली नाही. काय म्हणतो आम्ही एवढे दुकानं बघितले. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे आहे तुम्ही सगळे? माझ्या बघा मी आले आहे मामीसोबत. मला दाखवते मामी एक वेळ. हे बघा आम्ही आलो आहे साडी. इकडे बघा, हाय करा. होलसेल साड्या दिसतात मध्ये. पार्टी वेअर हां मग ते काय होते मला हे पाठत तर सगळीकडे बघू लागले नवीन नवीन आलेले. गाईज आम्ही एवढ्या ठिकाणी बघतो, एवढ्या ठिकाणी आमची इतकं बॅड लक आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर एक दोन ठिकाणी पण दुकानं बघायचं तरी बी टाकली नाही. काय म्हणतो आम्ही एवढे दुकानं बघितले, तिथे पुष्कळवाले दागिने भेटत आहे आम्हाला. तुम्हाला कारण सांगू का काय नेमकं आहे? आवाज येतोय का? ठीक आहे ऐका. की मामीचं ना ते फर्स्ट मकर संक्रांत त्यांचं फोटोशूट करायचं, ते हलव्याचे दागिने लागत आहे. तर आमचं एवढं बॅड लक आहे की आम्ही एवढे दुकानं शोधले, एवढे बाप बघायचं काम नाही. आणि इकडे ते काहीतरी मॉइश्चरायझर घेतलं का? हां तुम्ही सांगा किती दुकानं शोधले आपण? A few moments later. मोठं मार्केट आहे, या मार्केटमध्ये दागिनेच नाही. किती दागिने बघा. आणि कोणी म्हणतंय की काय अजून दागिनेच नाही आले, संक्रांत अजून खूप लांब आहे. आणि आमच्यापेक्षा आधी किती लोकांचे फोटोशूट पण झाले. तर आईला आम्ही पाठवून दिलं घरी. आम्ही जर स्टार्टिंगपासूनच जर पाहिलं असतं ना चौकात पाहिलं असतं आधीच तर कळालं असतं. येता येतच पाहिलं पण डायरेक्ट आलं मध्ये घुसलं. तुम्ही आज जादू असं बनवून काऊन फिरताय? जादू बनवून काऊन फिरताय? मी हा जादू बनवून? हा ते स्वेटर जादू सारखं आहे. थंडी वाजली तुम्हाला? थंडी वाजली असं बघ मामाचं मागं भुनभुन करायला लागते मामी. साड्यांचे बी भरपूर दुकान आहेत. चला गाईज आम्ही आईला तर घरी बसवलं होतं. आईला घरी बसवत आईवरती गेली का खाली? असं नाही आलं. पाणी नाही आलं काकू. आणि मग तिकडं ते पप्पा मालक काय? चलो स्वयंपाकाला बी लागली तुझं? मी नाही स्वयंपाक नाही म्हणलं, भाजी गरम करा, भाजी काढा तर भांडे नाही होत. आले बसले होते भाजी गरम करा, मोकळी करा. तर गाईज आम्ही आलो आता घरी. एवढं शोधलं बाई आम्ही पण आम्हाला काही सापडलंच नाही. ते लय शोधलं आम्ही ते किती दुकानं. भाजी करा ती बसले आले बसले. तर गाईज तुम्हाला सांगा आम्हाला आम्ही काय शोधतोय काय. माझा आवाज आला असेल नसेल नाही माहीत मला. आम्ही शोधतोय मामीची हवेस. ज्या मामीला तुम्ही आधी लग्नाच्या ब्लॉगमध्ये पाहिले, गाडीच्या ब्लॉगमध्ये पाहिले, अजून काय काय हळदीचा ब्लॉग आहे, लग्नाचा ब्लॉग आहे, अशा माझ्या मोजक्याच ब्लॉगमध्ये. कसे प्रत्येक ब्लॉगमध्ये नाही येत त्या.
तर त्या मामीची फर्स्ट मकर संक्रांत आहे आणि फर्स्ट मकर संक्रांतीला जे हे असं फोटोशूट करायचं आहे आम्हाला. तर फोटोशूटला मुहूर्त लागत नाही आहे, त्याच्यासाठी आम्हाला ब्लॅक साडी शोधायची आहे. परत ते हलव्याचे दागिने म्हणतात, हलव्याचे दागिने पाहिजे. परत अजून काय म्हणतात आमच्या एरियामध्ये बघितले, त्यासाठी मी बघण्यासाठी इकडं मामीच्या बी एरियात आले. मामीच्या एरियात इकडं मार्केटच्या एरियात, तरी इथं बी नाही. भाजी म्हणलं काढून घेतली. तर लवकरच मामीचं पण फोटोशूट आपण करणार आहे. कोणत्या पण परिस्थितीत निघालते भाजी. फोटोशूट होणार आहे लवकरच. तर आम्ही ऑनलाईन साडी मागवलेली आहे. आता ऑनलाईन साडी कशी असेल, काय काय मामीचा लुक क्रिएट होईल, कसं ते पण मला दाखवणार आहे मी. तर तोवरसाठी बघू. तर फोटोशूट नक्की बापू मला काही म्हणत नाही, आम्हाला काही घेणं नाही. मामी आणि मी हाताला फेटलं आहे. बापू मला काही म्हटलं तरी चालेल, आम्ही फोटोशूट करणार. Few moments later. बसलो होतो आम्ही, बसलो की आईने लगेच कामाला पाठवलं. आम्ही काय आणायचं मामी आपलं बेसन खा. मामी आज लय मस्त जादू बनवून फिरती जादू बनवून. कितीच किलोभर अर्धा किलो आणि 1 किलो. मला काय घेता किती काही नाही. चला पिशवी नेली आणि पिशवीत आणलंच नाही आम्ही. ते अर्धा किलोचे भेटले 2. ते आता फक्त कधी ना तुम्हाला सांगते ते माल आणलाच नाही. तुम्हाला सांगते कधी उघड्या, कधी दुकानाला गावातल्या कधी गेलेच नाहीत, कधी बी बिडून नाही तर नेकनूरून आणायची. कधी गावाची गोष्ट चालू आहे. दुकानात कधीच चालू Few moments later. कोण आलं बघा, कोण आलं. थोडं थोडं खायचं, त्याला नाही खावटलं ना म्हणलं. काही नाही. तर गाईज शर्ट चेंज केलं, मामीचं शर्ट घातलं. शर्ट ओलं झालं होतं, शर्ट आणि पॅन्ट ओलं होतं. तर मामीची पॅन्ट आणि मामीचा शर्ट घातला आहे. आणि थोड्या वेळात मम्मी पप्पा पण येत आहेत. तर बघू आज काय बघू काय बनवायली सांग आता तू. खायला माहिती का सगळ्यांना मासवड्या काय असतात ते सांगते मी. काय बेसन पिठाचे असतात, हा. त्याला ते टाका लागतंय, खसखस असते, पुन्हा तिळ असते, पुन्हा ते लसण असतो. हा इथे कांदा भाजायला टाकलेला आहे. हे कांदा करते असं भाजा लागतो, असा चांगला गवाळा करायला लागतो. हा हे लसण आहे, खोबरं भाजून घेतलंय, हे तीळ घेतले भाजून, ही हिरवी मिरची घेतली, ही आता ही एवढं काढायचं मिक्सर मधून काढायचं. हे आता मामी हे बघा इथं गॅस चालू केला आहे. तेल नाही टाकायचं. 346 minutes later. तर गाईज आईनं काय मासवड्या केल्या, इकडं मामी भातवरण लावताय. मासवड्याची फुल रेसिपी मम्मीच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. नंतर गाईच मम्मी पप्पा आले आणि स्वयंपाकाबरोबर लगेच जेवायला पण वाढलं. मामीने पण लगेच जेवायला वाढलं. मम्मी पण हाय करते. मग सगळे जेवायला बसले. पटापटा जेवण केलं. मामी घरी गेलो. आणि आजचा असा दिवस होता माझा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.